10वी आणि 12वीच्या परीक्षा काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत आणि यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी कसरत असणार आहे यात काही शंकाच नाहीये। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपी कराल तर फसाल, थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलाय। चला तर मग जाणून घेऊया काय आहे नेमका प्रकार, काय आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची नियमावली। नमस्कार, मी पल्लवी इब्लिसच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपले स्वागत करते। 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी पासून तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होते। केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर केंद्रासाठी, केंद्रातील संचालक आणि कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा बोर्डाने नियम अतिशय कडक केले। कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी परीक्षेत गैरप्रकार करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर दखलपत्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। तसेच ज्या केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील अशा केंद्रांची मान्यता पुढील वर्षांपासून कायमची रद्द करण्यात येणार आहे, असा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलाय। परीक्षा सुरू होण्या अगोदरच परीक्षा केंद्रांवरील भौतिक सुविधांची खात्री जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे। परीक्षा चालू असताना जिल्हा प्रशासनामार्फत परीक्षा केंद्रांच्या बाहेर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे। सर्व विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरारी पथके व स्थिर पथके नेमण्यात येणार आहे। शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं की यंदा 31 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। तसेच परीक्षा केंद्रांमध्ये कडक सुरक्षेची व्यवस्था असणार आहे। तब्बल 1,80,000हून अधिक मनुष्यबळ यासाठी कार्यरत असणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेचा तणाव जाणवत असेल किंवा काही अडचणी असतील तर त्यांनी त्यासाठी समुपदेशकांची मदत घेता येईल। शिक्षण मंडळाने यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या। यावर्षी परीक्षा नियमावलीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। कॉपी पकडल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। सहकार्य करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे। तसेच हॉल तिकीट विसरल्यास हमीपत्र आवश्यक असणार आणि कोणत्याही वेशभूषेत परीक्षेला बसता तर येईल पण तपासणी होईल। विद्यार्थ्यांनो, यंदा परीक्षेत कॉपी करणं अत्यंत जोखमीचं आहे, म्हणून अभ्यास करून पेपर सोडवा आणि कोणत्याही प्रकारची कॉपी करून स्वतःवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करून घेऊ नका। स्वतःचे शैक्षणिक भवितव्य पणाला लावू नका।